मित्रांनो नमस्कार. माझ्या ऑफिशियल चॅनल गुड फ्रेंड नेचर मध्ये आपलं स्वागत आहे. आपण रोज चांगले चांगले व्हिडिओ मी पोस्ट करत असतो. माझा उद्देशच मुळात हा आहे की कंपन्यांना चांगला मनुष्यबळ मिळावा आणि चांगले विद्यार्थी घडावेत आणि त्यांचेही करिक्युलम खूप चांगलं असावं, त्यांचेही करिअरना त्यांना चांगली संधी मिळावी. तर आजकालचा जो विद्यार्थी आहे, नवीन शिक्षण संस्थेतून जो कोणी पण बाहेर पडतो, कुठलाही विद्यार्थी असेल, तो कुठल्याही स्ट्रीमचा असेल, तो इंजिनियर असेल, तो फार्मसिस्ट असेल, तर त्याला मुळात एक जी समस्या येते ती असते की अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही. या दृष्टचक्रात जो अडकलेला विद्यार्थी आहे, तर त्याच्यासाठी सरकारनं काही नवीन स्कीम्स, काही बेनिफिट स्कीम्स चालू केलेल्या आहेत. आणि आज मी खालापूर औद्योगिक शिक्षण संस्था ITI खालापूर, जिल्हा रायगड येथे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत बारगल सर. सर नमस्ते. नमस्ते. हा, तर सर आता मी माझा 21 वर्षाचा अनुभव आणि तुमचा अप्रॉक्सिमेटली 30 वर्षाचा अनुभव, तर तुमचा जो अनुभव आहे तो नदीच्या एका तीराचा आहे, माझा दुसऱ्या एका तीराचा आहे. की आम्हाला कायम असं वाटतं की प्रशिक्षित विद्यार्थी आमच्याकडे येत नाहीये किंवा स्किल्ड लेबर आमच्याकडे येत नाहीये. इंजिनियर जरी असला तर तो स्किल्ड नाही आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही अजून ऍडिशनल नॉलेज असायला पाहिजे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला अनुभवच नाही आहे, तर मी हे सर्व झेलू कसं. तर तो मुळात विद्यार्थी येताना घाबरलेला असतो, कारण का लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ नॉलेज आणि इंडस्ट्रीशी परिचित नसणं, तिथल्या एन्व्हायरमेंटशी जुळवून घेणं, ह्या गोष्टी त्याला अवघड जातात. हा, तर याच्यामध्ये नदीच्या पलीकडे आम्ही बघतो आणि नदीच्या इकडे बघतो, तर मध्ये एक गॅप आहे. तर ब्रिज बांधणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं खूप चांगल्या स्कीम्स राबवलेल्या आहेत आणि या संदर्भात मी आपल्याकडून काही माहिती घेऊ इच्छितो. तर कृपया तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊन आणि तुमच्या स्कीम्स बद्दल माहिती सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार कुलकर्णी सर. मित्रांनो, आपणास माहिती असेलच, महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत अर्थात कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग, या विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय येतं आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 419 गव्हर्नमेंट ITIs आहेत. सरकारचं धोरण असल्यामुळे की प्रत्येक तहसीलला एक ITI असावी, याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात एक ITI आहे आणि ह्या ITIचा मुख्य उद्देशच हा की इंडस्ट्रीला लागणारा स्किल फोर्स तयार करणे, स्किल्ड मॅनपॉवर तयार करणे. मी आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 65च्या वर व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिलं जातं आणि टोटल इनटेक म्हणाल तर 1,25,000 ही 1,25,000 ही इनटेक कॅपॅसिटी आहे ITIची दरवर्षाची. म्हणजे जवळपास 1.5 लाख वगैरे, 1.25 लाख इनटेक आहे महाराष्ट्रातल्या या सर्व प्रायव्हेट गव्हर्नमेंट ITI साठी. छोटे मोठे पण काही ITIs आहेत. हा, प्रत्येक तालुका लेवलला ITI आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आम्ही त्याला मॉडेल ITI किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला जे ITIs आहेत त्यांना त्या मोठ्या ITI आहेत, तिथे साधारणतः 25 पेक्षा जास्त व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर. 25 किंवा त्यापेक्षा जास्त. आता आपणास माहिती असेल की हा स्किल फोर्स तयार करताना गव्हर्नमेंट प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यावर साधारणतः 3 लाख रुपये खर्च करतो. साधारणतः 3 लाख रुपये. यामध्ये माझा सुद्धा पगार इन्क्लूड आहे. म्हणजे त्या येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याला लागणार प्रशिक्षण देण्यासाठी निदेशक, बिल्डिंग, मशिनरी, रॉ मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी, लाईट बिल, पाणी, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला तर साधारणतः 3 लाखापर्यंत जातो. सर मला एक असं जाणवतंय की ITI साठी बऱ्याचशा ठिकाणी जागा खूप मोठी आहे. हो, पण इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढं डेव्हलप नाही आहे आणि काही ITIs जे आहेत ते खूपच बेसिक लेवलला आहेत, की म्हणजे असं वाटतं की ते खूपच ओल्ड स्टाईल ITIs आहेत आणि त्याच्यामध्ये नाविन्यता आणणं खूप गरजेचं आहे आणि तो ITI मोठा असायला पाहिजे. आता इथला जर विचार केला तर इथे जवळपास 1000च्या वर इंडस्ट्री आहे. हो. हा, तर म्हणजे जवळपास दर वर्षाला
कमीत कमी 8 ते 10,000 नवीन मनुष्यबळ लागतं आपले. बरोबर. तर त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर खूप छोटं आहे. तर नवीन तुमच्याकडे काही असं इकडं आता प्रायोजिक आहे का? हे बघा, जेव्हा ह्या कुशल मनुष्यबळाची गरज जाणवायला लागली त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटनी 2005-6 मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स नावाची एक योजना आणली. त्या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट ITI मधली एक एक संस्था निवडून तिला अपग्रेड करण्यासाठी, म्हणजे देशातल्या अशा 500 ITI अपग्रेड करून सेंटर ऑफ एक्सलन्स बनवल्या. त्यानंतर उरलेल्या ज्या संस्था होत्या याला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काही निधी मिळून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 250 ITI फंडिंग दिलं गेलं. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की या ITI वेगवेगळ्या अँगलनी अपग्रेड व्हाव्यात. उदाहरणार्थ बिल्डिंग, स्किल्ड मॅन पॉवर तयार करणे हा. आणि अपग्रेडेड मॅन पॉवर तयार करणे हा मुख्य उद्देश आहे. येस 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 येस. त्याच स्किल्ड मॅन पॉवर तयार करण्यासाठी संस्था पहिले अपग्रेड झाली पाहिजे. बरोबर. लेटेस्ट मशिनरी आल्या पाहिजे, लेटेस्ट टूल्स आले पाहिजे. पण